The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोबुद्धंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी पुणे शहरातील या येरवडा परिसरामधील श्रद्धावान धम्मउपासिका सरस्वती आई गायकवाड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या या समता सभागृहामध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, ज्यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी आग्रहपूर्वक विनंती करून निमंत्रित केले, अशा श्रद्धावान धम्मउपासिका सागलताई गायकवाड आणि गायकवाड आईचे दोन्ही सुपुत्र, संपूर्ण गायकवाड परिवार, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धावान धम्मउपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बघा, या ठिकाणी आपल्या गायकवाड आईंचा जन्मदिवस आहे, तेव्हा आपण सर्वांनी प्रथमतः टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करावे आणि त्यांना विश करावे। टाळ्या वाजवून, टाळ्या वाजवणे म्हणजे एकमेकांचा आदर करणेच आहे आणि आदर करणे, कौतुक करणे हे भगवंताने 2600 वर्षांपूर्वी शिकवलेलं आहे। महामंगल सूक्तामध्ये गार ओच निवातोच संतुष्टीच कतन्युता असं भगवान बुद्ध म्हणाले। तुम्ही महामंगल सूक्तातील ही गाथा विस्ताराने आपल्या दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलवरती ऐकू शकता। आदर झाला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध,
माता पित्यांचा आदर केला पाहिजे, भावाने भावाचा आदर केला पाहिजे, बहिणीने भावाचा, भावाने बहिणीचा आदर केला पाहिजे, आपल्या नातेवाईकांचा आदर केला पाहिजे आणि एकूणच सर्वांचाच आदर केला पाहिजे. गुरुजनांचा आदर केला पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं हे आपलं परमकर्तव्य आहे. ज्यांना वाटते की माझा कोणीतरी आदर करावा, आणि असं कुणाला नाही वाटत, मला खुर्ची द्यावी असं कुणाला नाही वाटत, मला जय भीम करावा असं कुणाला नाही वाटत, आम्हाला आहेर करावा असं कुणाला नाही वाटत, आम्हाला घरी गेल्यानंतर बसा म्हणावं असं कुणाला नाही वाटत, आम्हाला चहा द्यावा, आम्हाला जेवण्याचा आग्रह करावा असं कुणाला नाही वाटत. प्रत्येकाला वाटते बघा. इवन प्राण्यांकडूनही अपेक्षा असते. जसं तुमचा कुत्रा असेल पाळीव, तर तुम्हाला वाटते की त्याने माझा आदर करावा. वाटायला काय गेलं, बरोबर का नाही? तर आदर दुसऱ्यांकडून आपण जी अपेक्षा करतो, आदराची, कौतुकाची, गौरवाची, तर भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही जगाला जे द्याल, तुम्ही जगाचा जर आदर करत असाल तर निश्चितपणे तुमचा आदर होईल, तुम्हाला आदर दिला जाईल. विशेषतः आम्ही नेहमीच कौटुंबिक जीवनावरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आज घराघरामध्ये वादविवाद आहे, प्रचंड प्रमाणामध्ये टेन्शन आहेत. पतीला पत्नीचं टेन्शन आहे, पत्नीला पतीचं टेन्शन आहे, सासूला सुनेचं टेन्शन आहे, तर सुनेला सासूचं टेन्शन आहे. कुठे कुठे फार एकदम असे कार्यक्रम बिघडलेले आहेत बघा घराघरामध्ये. फक्त झाकल्या मुठा आहेत. झाकली मूठ समजते ना? फक्त कुणाची ओपन आहे, उघडी आहे, आणि कुणाची झाकलेली आहे. कुणाच्या घरचा वाद चार भिंतीच्या आत आहे आणि कुणाचा धूर बाहेर निघत आहे, तर कुणाचा भडका चावडीपर्यंत गेलेला आहे. तर हे प्रत्येकाच्या घराचं गणित आहे. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये काही गोष्टी शिकवलेल्या आहेत मानवाच्या हित सुखाकरिता. भगवंताने जे पहिलं प्रवचन दिलं धम्मचक्कपवतन सुत्त, त्यात प्रारंभी भगवान बुद्ध म्हणाले होते की ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनण्याची इच्छा असेल, ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. आणि जे पंचशील आपण ऐकतो, ग्रहण करतो, हे त्यापैकीच एक आहे, ज्याला बुद्ध धम्माचा पाया म्हटलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले की काही तत्व नियम म्हणून पाळले तर आपण चांगले बनू शकतो, तर आपण यशस्वी होऊ शकतो. जर कोणतेच तत्व पाळत नाही, मेरे जैसा कोईच नाही, आणि मीच काय ते आहे फक्त, असा टेंभा मिरवणारे मग जे कोणी असतील त्यांचा टेंभा लगेच विजते बघा. कोणीच विचारत नाही, मग जा म्हणतात तुम्ही एकटेच राहा, आणि पुन्हा नाराज होते, म्हणते माझ्याबरोबर कोणी राहतच नाही आणि माझं कुणाला पटतच नाही. पटेल कसं? तुम्ही दुसऱ्याला जर समजून घेत नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांचा जर आदर करत नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांना जर प्रेम देत नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांना जर मदत करत नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांशी जर हसून खेळून वागत नाही, तर लोक आरती करतील काय आपली? कोणी असो आपण, करतील का आरती? करतीलच कसे? कारण इथे प्रत्येकाला अपेक्षा आहेत, इथे प्रत्येकाला इच्छा आहेत, इथे प्रत्येकाला दुसऱ्याकडून मलाही आपल्या समान समजावं अशी भावना असते. आणि म्हणून बघा या ठिकाणी आम्हाला जे आईच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने फार कमी मुलं मुली असे आहेत की ते आपल्या माता पित्याचे जन्मदिवस करत असताना भंतीजींना बोलवतील किंवा भंतीजींना भोजन चिवर आदी दान देतील आणि पुण्य संपादन करतील. नाही तर असे बरेच जण असतील वाढदिवस तर करत असतील, पण संध्याकाळचा, आणि संध्याकाळचा वाढदिवस कसा असते ते बापा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असेल, नाही का? हॉटेलात जायचं नाही तर हॉटेलातलं घरी बोलवायचं आहे आणि बस टप्पू मारायचे आहे, केक आणायचा आहे, तो केक कापायचा आहे, तोंडाला नाकाला कुठं कुठं लावतात, कोणं शिकवलं आणि काय माहिती लोकांना. झाला म्हणे वाढदिवस, कोणतं पुण्य केलं? अजून काही आयुष्य तुम्हाला लाभण्यासाठी पुण्य कोणतं आहे त्याच्यामध्ये? बघा तुम्ही विचार तर करून बघा. बऱ्याच गोष्टी लोक असे करतात की लोक करतात म्हणून करतात. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, वाढदिवसही त्यापैकीच असा आहे की जे लोकांना वाटते की हॉटेलमध्ये जायचं आहे, जेवण करायचं आहे किंवा हॉटेलमधलं जेवण घरी बोलवायचं आहे, जवळच्या लोकांना पार्टी द्यायची आहे आणि केक आणायचा आहे, केक कट करायचा आहे आणि ते चिवडा बिवडा काहीतरी द्यायचा आहे आणि झालं हॅपी बर्थडे टू यू, तुम जो हजारो साल आणि साल के दिन हो 50,000. आणि त्या वाढदिवसवाल्याला एकाही दिवसाचा आनंद भेटत नाही, ते हजारो वर्ष जगून करेल तरी काय?
सांगा मला तुम्ही, जर टेन्शनमध्ये असेल तर हजारो वर्ष टेन्शनमध्येच राहायचं आहे का? आणि हे मी यासाठी सांगतो आहे की तशा प्रकारचा वाढदिवस सरस्वती आई गायकवाड यांचा होत नाही आहे. ॲक्च्युली त्या आजारी होत्या, त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं आणि जाता जाता परत आले. हे मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं, ते त्यांचं पुण्यकर्म. म्हणून त्यांच्या सुपुत्रीला वाटलं सागरला की भंतेजींना बोलूया, धम्मदेसनेचं आयोजन करूया. आई भंतेजींचे प्रवचन ऐकत ऐकतच आपल्या दुःखातून, संकटातून, त्रासातून, रोगातून बरं होण्याचा प्रयत्न करते. नेहमी प्रवचन ऐकत असते. आई धार्मिक आहे, श्रद्धावान आहे गायकवाड आई, त्यांचा परिवारच संपूर्ण धार्मिक आहे आणि म्हणूनच भंतेजींना बोलावलं आहे. तर एकदा आईच्या मुलामुलींसाठी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करा. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातूनही मी सांगतो आहे, जगभरात आपलं चॅनल पाहिलं जाते. तर ज्यांना कुणाला वाटते मम्मीचा वाढदिवस करायचा आहे, पप्पांचा वाढदिवस किंवा कुणाचाही बड्डे करायचा आहे, तर फक्त केक आणि जेवणाचा बड्डे करू नका. तर चांगल्या सिलवान गुणवान भिक्खूंना बोलवा, जेणेकरून लोकांचं प्रबोधन होईल, बुद्धाची वाणी लोकांच्या कर्णपटलावरती पडेल आणि लोकांनाही कुशल कर्म करण्याची प्रेरणा मिळेल, लोक इन्स्पायर होतील. यासाठी अशा प्रकारच्या धम्मदेसनांचंही आयोजन करत राहा, अशी एक सर्वप्रथम तुम्हाला मी सूचना करतो. भगवान बुद्धांनी बघा त्या काळामध्ये महामंगल सूक्ताचा उपदेश केलेला आहे, अनेक सूक्तांचा उपदेश केला. भगवान बुद्ध म्हणाले जीवन हे सुंदरच आहे. जीवन कसं आहे मनुष्याचं? सुंदरच आहे. कारण सर्वात सुंदर जीवन, कुणाचा जन्म जर सर्वात कठीण कुणाचा असेल, दुर्लभ असेल, तर भगवान म्हणाले मनुष्य प्राण्याचा जन्म दुर्लभ आहे. किच्चो मनुष्य पटी लाभो, असं भगवंताचं वचन आहे. म्हणजे कठीण आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे. आणि मनुष्याचा जन्म प्राप्त होणे कठीण का आहे? आणि मनुष्याचं जीवन सर्वश्रेष्ठ का आहे? मनुष्याचं जीवन सुंदर का आहे म्हणाले असतील भगवान? कारण ज्याला कुशल कर्म, पुण्यकर्म म्हणतो ना, किंवा लोकांना मदत करणे, चांगुलपणा, शील सदाचाराचं पालन, हे ज्या काही गोष्टी म्हणतो ह्या मनुष्याकडूनच घडतात, इतर कोणाकडूनही घडत नाही. बघा, जर दान पुण्य करायचं आहे तर कोण करू शकतो? कोणता प्राणी करेल या जगात? दान पुण्य जर करायचं झालं तर फक्त मनुष्यच करू शकतो, दुसरा कोणताच प्राणी करू शकत नाही. समजा पंचशील पालन करायचं आहे, निर्वाणाकडे घेऊन जाणारं पंचशील आहे, अष्टशील आहे. जर समजा पंचशील पालन करायचं आहे तर मनुष्याला सोडून कोणता प्राणी आहे की पंचशिलेचं पालन करू शकतो? आहे का? नाही आहे कोणीच. समजा ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, मनाला शांत आणि एकाग्र बनविण्यासाठी, तर कोणता प्राणी मेडिटेशन करू शकतो? मनुष्यच करू शकतो. बघा, निर्वाण प्राप्त कोण करू शकतो? तर मनुष्यच करू शकतो. म्हणून भगवंताने सांगितलं की मनुष्याचं जीवन हे मोठं श्रेष्ठ आहे, फक्त त्याचा योग्य प्रकारे उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. आपण वाहत गेलो नाही पाहिजे, नाही तर 99.99% लोक वाहत जातात जीवनामध्ये. जीवनाच्या संध्याकाळी त्यांचा सूर्योदय होते आणि त्यांना वाटते की जीवन वाया गेलं, आतापर्यंत ते हे ऐकायला भेटलं नाही. अशा बऱ्याच भगिनी, माता, आई, बाबा आमच्याकडे बोलून दाखवतात, भंतेजी हे आम्हाला अगोदर ऐकायला मिळालं नाही. बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, या जीवनाचा अर्थ काय आहे हे आम्हाला अगोदर कळालं नाही. अनेक प्रकारचे कर्म आमच्याकडून घडले, परंतु आता मात्र डोळे उघडले. भगवंताच्या काळातही असं होत होतं. काही लोकांना लवकरच धम्म मिळत होता, प्राप्त होत होता, आणि काहींना फार उशिरा प्राप्त होत होता. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की जीवन सुंदर आहे, त्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. मनुष्य जीवन सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. आणि सुंदर बनविण्यासाठी बघा, हे चांगलं पाहिजे. एक समजलं ना? हे चांगलं म्हणजे असं नुसतं दिसायला चांगलं नाही बापा, हे दिसायलाच नुसतं मला पाहन फुलं वाहा तसं काही कामाचं नाही. तर हे चांगलं पाहिजे म्हणजे इथं गोडवा पाहिजे, नाही का? कुणाला भेटल्यावर तोंड गोड करून बोलणं, नाही तर नाक वाकडं करू कोणाकडे पाहून कायमचंच नाक वाकडं होते कोणाचं पहा. तर भगवंतानं सांगितलं नाक तोंड वाकडं करू नका. ते तर निसर्ग नियमानुसार कर्मानुसार कधी झालं तर ते पुन्हा सरळ होईल की नाही याची गॅरंटी नसते. आणि तसं होण्याच्या अगोदरच आपलं तोंड नाक गोड ठेवा. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे कौटुंबिक आहे. आपलं तोंड गोड असायला पाहिजे. जीवन जर सुंदर बनवायचं आहे तर गोड म्हणजे कसं, तर आपल्या जवळचे असो की परके असो, प्रेमाने लोकांना बोलायला शिका. आपल्याला वाटतं की नाही मला प्रेम द्यावं,
माझा आदर करावा, मला गौरव करावा, मला जवळ घ्यावं किंवा मला जवळचं समजावं वगैरे वगैरे असं प्रत्येकाला वाटते का नाही? तर भगवंताने सांगितलेलं आहे की मग जर इतरांनाही वाटते, तुम्हालाही वाटते, तर तुम्ही तुमचं तोंड चांगलं ठेवा. चांगलं म्हणजे प्रेमाने बोला. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, हे सील दिलं पंचशीलेत चौथं. त्यात भगवान बुद्ध चौथं सील असलं, एकच जरी असलं त्याच्यात इन्क्लूड 4 सील आहेत, 4 तत्व आहेत बघा. पहिलं तर भगवंताने सांगितलं कधीही मनुष्याने खोटं बोलू नये. काय म्हणाले भगवान? खोटं बोलू नये. एक खोटं जर कधी मनुष्य बोलला तर त्या खोट्याला लपविण्यासाठी, झाकण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात कधी कधी मनुष्य जीवनामध्ये. बघा तुम्ही, एक खोटं बोललं की त्या खोट्याला झाकायचं म्हणून दुसरं खोटं, त्याला झाकायचं ते तिसरं खोटं. म्हणून भगवंतानं तर सांगितलंय कधीही मनुष्याने खोटं बोलू नये. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने या वाणीच्या कर्माच्या बाबतीमध्ये की कुणाची चहाडी चुगली अर्थात निंदा नालस्ती करू नये. चहाडी चुगली कुणाचीही करू नये. जर आपली चहाडी चुगली केलेली दुसऱ्यांना आवडते काय? आपल्याला आवडेल का? आपली कोणी चहाडी चुगली करते, आपली निंदा करते कोणीतरी आपल्या माघारी, आवडेल का आपल्याला? आपण म्हणू का तुम्हाला कोणता पुरस्कार देऊ? तुम्ही माझ्याबद्दल आमक्या ढमक्याकडे काय काय बोलले नको नको ते, जे माझ्या ध्यानीमनी नाही आणि मला फार आनंद झाला, तुम्हाला पद्मश्री अवॉर्ड देऊ का मी? असं म्हणू का आपण? आपली कोणी निंदा केली तर, आपली कोणी चुगली केली तर? मग भगवान बुद्ध म्हणाले आपली चुगली दुसऱ्याने केलेली जर आपल्याला आवडत नाही आहे, तर दुसऱ्यांच्या बाबतीत जर आपण निंदा करतोय, चुगली करतोय, तर दुसऱ्यांना आवडत असेल काय? बिलकुलच आवडत नाही. परंतु मनुष्य प्राणी असा आहे की इथं जणू काय सूपच ठेवले. सूप समजते तुम्हाला? सूप समजते ना? दळण निवडताना वगैरे गावाकडे सूप वापरतात. तर जणू काही लोकांनी इथं सूपच बांधलेलं असतं, पाखडतच राहतात बघा. इकडचं तिकडे पाखडायचं, तिकडचं इकडे पाखडायचं. लग्नात गेले तरी पाखडणंच सुरू. कोणीतरी कौतुक करावं कोणाचं, बस ते मग त्याचे अवगुण सांगतात. कोणाचे सद्गुण सांगितले की कोणी अवगुणच सांगतात. आताच एका उपासकांचा कॉल आला आणि ते म्हणाले भंतेजी तुमच्या प्रवचनांमुळे, भिक्षू लोकांच्या प्रवचनांमुळे लोकांमध्ये खूप परिवर्तन होते, चांगला बदल होते, लोकांना जीवनाचा अर्थ कळतोय, बुद्ध धम्माची माहिती होते, बाबासाहेबांच्या विचारांची माहिती होते आणि म्हणून आम्ही पण धार्मिक झालो. आमच्यातही देव धर्म, अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड लय काय काय होतं. आम्ही नवस करत होतो, काय काय जे समजत नव्हतं. आमचा करणीवर विश्वास होता. सगळ्या नको नको त्या ठिकाणी आम्ही गुरुवार धरून पाहिला, मंगळवार धरून पाहिला, शुक्रवार धरून पाहिला, शनिवार धरून पाहिला, रविवार तेवढा सोडला फक्त खाण्यापिण्यासाठी. बाकी सगळे वार धरू पाहिले. मी म्हणलं आता धरलेलेच काय? नाही म्हणे आता सोडले सगळे. तुमचं ऐकू ह्याच्यात काहीच तथ्य नाही. ते करत करत आलो, डोकं पूर्ण हँग होतं म्हणे आमचं. कोणाकडे गेलो की ते हेच सांगायचे, तुम्ही ते करा, हे करा, ते करा, हे करा, असं करा, तसं करा. पण बुद्ध धम्म हा आचरणिक आहे हे आमच्या लक्षात आलं म्हणे. तेव्हापासून आम्ही आमच्यात सुधारणा करून घेतली आणि तंतोतंत तुम्ही सांगता तसं आम्ही वागतो बुद्धाच्या विचारानुसार. परंतु एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो म्हणे, तिथे पांढऱ्या कपड्यातला एक माणूस होता म्हणे, ते विधी करत होता म्हणे, ते भाषण देत होता म्हणे. मग त्यांची ना आमची ओळख होती म्हणे. तर त्यांच्याशी आम्ही बोललो म्हणे, बा आम्ही करुणानंद भंतेजींचे प्रवचन वगैरे ऐकतो आणि भंतेजी प्रवचन चांगलं देतात वगैरे वगैरे. आमच्यात असा बदल झाला, आम्ही अंधश्रद्धा सोडली, आमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा बसली. तर ते म्हणे तुमचीच निंदा करत होते म्हणे. भंतेजीला कुठं प्रवचन जमते, भंतेजीनं कुठं कार्यक्रमाला जायचं असते का, भंतेजीनं एकाच ठिकाणी थांबायचं असते वगैरे वगैरे. आता नाचता येईन, अंगण वाकडं राहते कोणाकोणाचं. भगवान बुद्धालाही निंदेचं सोडलं नाही, बाबासाहेबांनाही निंदेचं सोडलं नाही आणि या जगात असं कोणीच नाही की ज्यांची निंदा होत नाही. म्हणजे वाईटच लोकांची निंदा होते असा काही विषय नाही आहे. तर चांगल्या लोकांची तर त्यांच्यापेक्षा जास्त निंदा होते. हे निसर्गाचा नियम आहे बघा. वाईट लोकांचा कधी कधी फार वाहवा होते, त्यांना सन्मान मिळते कधी कधी, आणि चांगले लोक एकदम मरून राहतात कॉर्नरमध्ये, त्यांना कोणी विचारत नाही. आणि आज तर जग तर तसंच आहे. चोराची वाहवा होते, चोराला सलाम आहे आजच्या दुनियेमध्ये, आणि संतांना, महापुरुषांना, चांगल्या लोकांना, साधू संतांना कोणी विचारायला तयार नसते बघा. नाही नाही त्यांचं काय काम आहे, त्यांची ड्युटीच आहे तशी. म्हणजे आम्हालाच जणू काय कोणता सत्कार करते सरकार, किंवा आम्हाला पगार सुरू केली सरकारनं जणू काही, असा काही लोक विचार करतात. तर त्या उपासकांना मी म्हणालो की कोणी निंदो कोणी वंदो, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही आहे.
त्या ज्यांनी कोणी तुमच्याकडे निंदा केली असेल तर त्यांच्या प्रति मंगलमैत्रीच करतो, बिलकुल त्यांच्या परिवाराच्या प्रति मंगलमैत्रीच व्यक्त करतो. आणि त्यांनाही सूचना करा की हे अकुशल कर्म वाणीचं करून काही फायदा नाही. उलट पक्षी चांगल्या भिक्षूंच्या विरोधात जर निंदा करत असेल कोणी तर हे अकुशल कर्म या वाणीनं जर घडलं तर त्याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतात. ही बुद्धाची वाणी, भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवंतानं मनुष्य प्राण्याला सांगितलं की खोटं बोलू नका. दुसरी गोष्ट त्याच शिलामध्ये सांगितलं की निंदा नालस्ती करू नका. तिसरं सील सांगितलं त्याच्या पुढे जाऊन त्याच शिलामध्ये की कुणाला शिवीगाळीची भाषा करू नका, उद्धटपणाने बोलू नका, रागारागाने बोलू नका. आणि त्याच शिलामध्ये भगवंतानं सांगितलं व्यर्थ बडबड करू नका, रिकामी बडबड करू नका. बऱ्याचदा गृहस्थ लोक सांगतात बघा भंतेजी, भगवंताने सांगितलं तसं राहण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा आम्ही खूप कसोशीने प्रयत्न करतो, परंतु आमच्या घरातले कोणी काही लोक रिकामीच बडबड करतात. हे कपडे धुता आले नाही, तुझ्या आईनं हेच शिकवलं का म्हणते तुला. स्वयंपाकच करता येत नाही आणि केला चांगला तर एवढं तेल टाकतात का म्हणते. मीठच जास्त पडलं म्हणते आणि मीठ टाकलंच नाही म्हणते. विचारूच नका बापा, तुम्ही नाही तसे, पण काही बिलकुल असेच आहे. हातानं आपली फजिती करून घ्यायची असं बऱ्याच लोकांचं गणित आहे. त्यांना ऐकता नाही असं फार बेकार वाटत असेल, पण भगवंताचं वचन आहे आपल्यात सुधारणा केली पाहिजे. आपल्यात सुधारणा केली तर समोरचे सुधारतील. जर आपल्यात कसं असो मी आणि जगत सुधारलं पाहिजे, बाकीचेच लोक सुधारले पाहिजे असा एकाकी विचार केल्यावर संसाराची गाडी चालेल का? बरोबर नाही चालू शकत. म्हणून भगवान बुद्धांनी मनुष्याला चांगलं बनण्यासाठी काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे, म्हणून पंचशील सांगितलं. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, आज जास्त प्रवचन देणार नाही आहे. तर पहिली गोष्ट तर बघा, आदर करायला शिकलं पाहिजे. याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो. भगवंताचं वचन आहे की तुम्ही आदर करा, एकमेकांचा आदर करा. जर तुम्हाला वाटते तुमचा आदर व्हावा, तुमचं कौतुक व्हावं, तुमची प्रशंसा करावी इतरांनी, तर तुम्ही इतरांची प्रशंसा, इतरांचं कौतुक करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. नाही तर खरंच कोणी विचारत नाहीत. मग लोक कुत्र्याला जवळ करतात पण माणसाला दूर लोटतात. का? तर अवगुण असल्यामुळे. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने बघा की छोट्या छोट्या चुका, तुम्ही आता संसारिक आहात म्हणून त्याच्यावरतीच बोलतो आहे, छोट्या छोट्या चुका विसरायला शिकलं पाहिजे माणसाने. लावून धरलं नाही पाहिजे प्रत्येकच गोष्ट. हा फारच जास्तच मेजर प्रॉब्लेम असेल, सहनच होत नाही आहे, जिथे समोरचे लोक सुधरतच नाहीत, तर तिथे मात्र सोल्युशन शोधलं पाहिजे. पण जर छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या मनावर घेऊ नये, त्या इग्नोर मारल्या पाहिजे, डिलीट केल्या पाहिजे. कारण जेवढं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्याल आणि त्याच्यावर जेवढी चिडचिड कराल, त्याच्यावरून जेवढा वाद करत बसाल, तेवढं तुमचं डोकं कामातून जाईल. बघा, अर्धं डोकं दुखत राहील तुमचं, नंतर पूर्ण डोकं दुखत राहील आणि नंतर पेन किलर गोळी घेत राहाल आणि पेन किलर गोळ्या किडण्या खराब करतात. तर मला सांगा, गोळ्या घेण्यापेक्षा, पैसे खर्च करण्यापेक्षा आपण धम्माच्या गोळ्या जर घेतल्या आणि बुद्धाची वाणी जर ऐकली तर आपल्यात सुधारणा होईल की नाही? होईल की नाही? बिलकुलच होते. जर अंगुलीमाल सुधरू शकते, पटाचारा जर सुधरू शकते, कितीतरी लोक भगवंताच्या काळातले सुधरू शकतात, तर आपण का नाही सुधारणार? बिलकुल सुधरू शकतो. म्हणून छोट्या छोट्या चुका इतरांकडून जर होत असतील तर त्या पोटात घालायला शिका. छोट्या छोट्या चुका, मोठ्या मोठ्यावरती तर सोल्युशन काढलंच पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. पण बऱ्याच घरांमध्ये अशा होतात गोष्टी की ते सहनच होत नाही म्हणतेच. काही कोणत्याही गोष्टी जसं मी आता सांगितलं, भाजीत मीठ जास्त पडलं त्याच्यावरून भांडण करते, कोर्टापर्यंत भांडण जाते. कपडे बरोबर धुतले नाही म्हणून कोर्टापर्यंत भांडण जाते. छोट्या छोट्या गोष्टीचा प्रॉब्लेम होते आणि ते एकदम सिगेला पोहोचतात आणि त्याच्यामधून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सगळं घरदार दुःखी होते, परेशान होते बघा. आणि कोर्टाची पायरी चांगली नसते आहे, पोलीस स्टेशन चांगलं नाही आहे, कोर्ट कचेरी चांगली नाही आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून तिथपर्यंत गोष्ट जाईल यासाठी भगवंताने सांगितलं आहे की कधीही जर छोट्या छोट्या चुका होत असतील तर त्या इतरांकडून होत असतील तर सहन करा, मान्य करा, पोटात घालून घ्या, इग्नोर करा. आणि आपल्याकडूनही चुका होत असतील आणि समोरचे आपल्याला म्हणत असतील की तुमचं चुकते हे, तर जर चुका असतील तर सॉरी म्हणा आणि पुन्हा चूक होणार नाही ह्याची दक्षता बाळगली पाहिजे. संसार गोड बनेल. पण जर ताणूनच धरलं
तर संसार होईल का गोड? ताणून धरणारेच जर असतील तर संसार गोड होईल का? बिलकुलच होऊ शकत नाही. म्हणून ही दुसरी गोष्ट तुम्ही श्रवण केली पाहिजे, आपल्यात आणली पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली, मनुष्याने आपल्यातला अहंकार काढून टाकला पाहिजे. अहंकार मोठा डेंजर असतो बघा. तो धनाचा असो, सौंदर्याचा असो, श्रीमंतीचा असो की जातीचा कुळाचा असो. अहंकार फार वाईट आहे. अहंकारी प्रवृत्ती आपली बरी नाही. बऱ्याचदा कार्यक्रमात गेल्यावर लोक ओळखीचेच असतात, पण जर आपल्यापेक्षा कोणी भारी दिसत असेल तर लोक खालीवर पाहतातच. आणि बाजूच्यानं समजा कौतुक केलं त्यांचं, काय दागिने घातलेत बापा, फार दिवस चांगले आले वाटते गायकवाड आईचे, आता कानातले चांगले केलेले दिसतात, हातात बांगड्या केलेल्या दिसतात आणि अंगठी केलेली दिसते, दिवस फार चांगले आलेले दिसतात. समजा बाजूच्यानं आपल्याला म्हटलं तर ते बाजूचे मोठ्या मनवालेच असतील याची काय गॅरंटी? ते लगेच नाक वाकडं करते, 2 नंबरचा पैसा आहे म्हणते, पोरग कुठून पैसे आणते आणि बाई कुठून पैसे आणते आणि त्याचं दिलं असेल करून, तिला काय लागलं बघा, तिला काय लागलं आणि त्याला काय लागलं. कोणा लग्न वगैरे फार मोठं केलं, खूप चांगलं सजावट डेकोरेशन केलं आहे आणि तिथं जाऊन जर कोणा कौतुक केलं, अरे वा 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 काय डेकोरेशन आहे, काय कार्यक्रम घेतला, तर ज्यांना नाक वाकडं करायची सवय आहे ते लगेच म्हणते 2 नंबरचा पैसा असेल म्हणते, त्यांना काय कमी आहे. कौतुक नाही करत. कोणी समजा म्हटलं बा नवरी नवरदेवाची जोडी खूपच चांगली आहे, तर हे बाजूचं म्हणते मी दुसरी पोरगी दाखवली होती म्हणते, ती फार सुंदर होती म्हणते, ती केली असती तर जमलं असतं, या पोरीची एकही मिनिट गॅरंटी नाही म्हणते. भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं बघा की आपल्यामध्ये चांगले गुण असायला पाहिजे, अहंकार नसायला पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं दिसायला पाहिजे, आपल्याला दुसऱ्याबद्दल चांगला भाव मनामध्ये बाळगला पाहिजे. अहंकारी वृत्ती बरी नाही. मी नेहमी सांगतो की अहंकार जर आला तर अहंकारी लोक उन्मळून जसे झाडं पडतात पावसाळ्यामध्ये नदीच्या तीरावरती असलेले, तसे अहंकारी लोक आपल्याही लोकांपासून लांब जातात, दूर जातात, आपल्या नातेवाईकांपासून सुद्धा लांब जातात आणि समाजातूनही ते उठतात ॲटोमॅटिकली त्यांच्यातल्या त्या अहंकारामुळे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवर उंदराची गोष्ट सांगितलेली आहे, तुम्हाला माहीत असेल नसेल तर एकदा ऐका. हिरा गिळलेला उंदीर त्या सगळ्या उंदरांमधून बाजूला जाऊन बसतो. उंदीर पकडणारा येतो राजाच्या राजवाड्यात, बरोबर त्याच उंदराला पकडतो जो बाजूला जाऊन बसलेला असतो. राजा त्या उंदीर पकडणाऱ्याला विचारतो की नेमकं तुला कसं समजलं एवढ्या उंदरांमधून तोच उंदीर आहे हिरा गिळलेला? तर तो उंदीर पकडणारा म्हणतो, महाराज त्याचं गणित सोपं आहे. ते महाराज म्हणतो, राजा म्हणतो कसं काय? तर तो उंदीर पकडणारा म्हणतो, महाराज मी माणसाशी तुलना केली उंदराची. राजा म्हणतो कसं काय? तर महाराज माणसाकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा फार कमी माणसं अशी असतात की त्यांना तो पैसा पचवता येतो. ते जमिनीवर राहतात, पैसा आला तरी सगळ्यांना विचारतात, सगळ्यांना ओळखतात, मरून जीवन जगतात. पण जास्तीत जास्त लोक तर असेच असतात की कालचे दिवस विसरतात आणि आज धन दौलत पैसा वाट्याला आला की ते एकार वागतात. आपल्या नातेवाईकांकडे तुच्छतेनं पाहतात, त्यांना चांगलं समजत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारे दूर दूर जातात आणि समाजाला ते तुच्छ समजतात. मग विहारात येत नाहीत, समाजात येत नाहीत, बसत नाहीत, नम्रतापूर्वक वंदन करत नाहीत, वंदना म्हणत नाहीत, धार्मिक बनत नाहीत. तर उंदरासारखं माणसाचंही असं होऊ नये म्हणून भगवंताने सांगितलं की आपण अहंकार आपल्यातला घालवला पाहिजे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, जीवन छोटंसंच आहे, हसत हसत जगता आलं पाहिजे. हसायला काय पेट्रोल लागत नाही, पण हसण्याच्याही बाबतीमध्ये हसण्याचे प्रकार आहे. दुसऱ्यावर आपण हसता कामा नये. हसायला पाहिजे पण इतरांवर कुणावर हसायला नाही पाहिजे. म्हणजे कोणी दुःखी आहे, कोणी रोगी आहे, कोणी परेशान आहे, कोणी त्रासात आहे, कोणाची गरिबी आली, कोणाला संकट आलं आहे, कुणाचं वाईट झालं आहे, कुणाच्या पोराचं पोरीचं, तर त्यांच्यावर हसता कामा नये. तसं जर दुसऱ्यांवर कोणी हसलं तर बिलकुल आज ना उद्या, उद्या ना परवा आपल्यावर तशीच वेळ येते आणि मग इतर लोक आपल्यावर हसतात आणि तेव्हा वेळ निघून. कारण कर्माचं फळ सारखंच आहे. म्हणून हसायला पाहिजे म्हणजे काय? तर चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायला पाहिजे. कुठेही जा तुम्ही, चेहरा आपला हसरा ठेवायला पाहिजे. चेहरा जरी कुरूप असेल पण चेहऱ्यावर जर आपण स्माईल ठेवत असेल तर स्माईल ठेवणारी व्यक्ती सर्वात सुंदर दिसते बघा.
पण चेहरा किती सुंदर असेल आणि लयच पार्लरमध्ये जाऊन 2-3 घंटे घालवलेले असतील, वाईट नका वाटू देऊ, मी पर्सनली कोणाला बोलत नाही आहे, पण सांगतोय अध्यात्मातली बाजू. समजा कोणी किती कुठे जाऊन मेकअप करून आलं, पण मनामध्ये जर घाण साचलेली असेल, रागाची, द्वेषाची, लोभाची, क्रोधाची, अहंकाराची, ईर्ष्येची, संशयाची, तर चेहरा जरी किती सुंदर असला तरी जर मनात भाव चांगले नसतील तर ते इथं उमटतात. मग नाकाच्या फोडी वासणे, डोळे असे विस्फारणे आणि एकदम बिलकुल स्माईल नाही. कोण चांगलं करते, कोणी साधू साधू म्हणते, कोणी कार्यक्रम सुरू आहे, आपल्याच मोडमध्ये असते. मोबाईल जसा व्हायब्रेट मोडवर राहते, जाग्यावरच गुई 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 करते. असे काही काही लोक बघा, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हावं वाटत नाही लोकांना. दुसऱ्याचा आनंद पाहिला की पोटसूळ उठतो बघा लोकांचा. काही काही गोळा उठते इकडं, आग होते इकडं, गॅस सुरू होते आणि त्यांना ते बरं दिसत नाही बघा. त्यांच्यासमोर कोणाला कौतुक करत असेल कोणाचं, कोणी त्यांच्यासमोर कोणाला कोणी चांगलं म्हणत असेल तर ते असं करतात लोक, काय खरं आहे मग दुसऱ्याला बोलतील कसं काय, बरं आहे का तुमचं काय, म्हणजे इग्नोर करायचं इकडं. असा स्वभाव कोणाचा असेल तर बिलकुल त्यांचं यकृत खराब होते, त्यांचं हृदय खराब होते, त्यांचे आतडे खराब होतात. म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, कारण आपल्या मानसिकतेचा आपल्या शरीरावर प्रॉब्लेम परिणाम होत असतो. म्हणून प्रसन्न राहा हे मी नेहमीच बोलत असतो. प्रसन्न राहिलं पाहिजे. त्याला काय लागते, ठीक आहे ना, दुःख आहे ना आपल्याला, पण काय ते दुःख घेऊनच फिराव का असं, मी दुःखी मी दुःखी मी दुःखी, घेता का दुःख, घेता का दुःख. दुःखी आहोत ना आपण, कोण नाही दुःखी इथे, फक्त दुःखाचं प्रमाण आणि प्रकार वेगवेगळं आहे. पण दुःख जरी आपल्याला असेल तरी ते दुःख त्यागलं पाहिजे आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवला पाहिजे नेहमीकरिता. कारण त्याला पेट्रोल लागत नाही, त्याला पैसे लागत नाहीत आणि आपल्या सौंदर्यात वाढ होते. आणि आपला चेहरा प्रसन्न असलेल्या समोरच्या लोकांनी जर पाहिला तर लोकांना आनंदच होते. पण आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले जर पाहिले कोण तर लोक म्हणतात साईड द्या म्हणतात, यांना जाऊ द्या म्हणतात, तिकडे आपण तिकडे बसू म्हणतात. यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत, यांच्या जवळ जर बसलो तर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजतील. आणि खरंच तसं होते बघा. कारण चोराच्या सोबत राहिलं की लोक चोर बनतात, चांगल्याच्या सोबत राहिलं बसलं उठलं तर लोक चांगले बनतील, आणि वाईटांच्या सोबत उठलं बसलं तर लोक वाईट बनतील. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कोणाबरोबर राहताय त्याचा परिणाम होत असतो बघा मनुष्याच्या जीवनामध्ये. म्हणून सहवास, भगवान बुद्ध म्हणाले, संगती ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणाबरोबर राहायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. चांगल्यांच्या संपर्कात सहवासात राहायचं आहे की वाईटांच्या संगतीत संपर्कात राहायचं आहे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, नेहमी हसत मुख राहा, नेहमी ह्या चेहऱ्यावर हास्य ठेवा. तुमच्या मुलांनाही वाटलं पाहिजे की आई खुश आहे, काही असो. तुमच्या मुलांनाही वाटलं पाहिजे वडील खुश आहेत, भावाला वाटलं पाहिजे माझा भाऊ खुश आहे, बहिणीला वाटलं पाहिजे माझी बहीण माझा भाऊ खुश आहे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझा मित्र मैत्रीण खुश आहे. आणि खरंच आपल्या खुशीकडे पाहून जर आपल्याकडे खुशी आहे, आपल्याकडे आनंद आहे, आपल्याकडे प्रसन्नता आहे तर लोकांना वाटेल गड्या आपण असं रडकं राहण्यात काही अर्थ नाही, आपण हे खुशच राहावं. मग ते विचारतील कोणतं औषध घेता तुम्ही, तर त्यांना सांगता आलं पाहिजे बुद्ध धम्माचं औषध घेतो आम्ही. मग ते नादी लागतील बुद्ध धम्माच्या. आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं आहे. आणि नाहीतरी समजा प्रॉब्लेम असतील आणि कुणाला आपण दुश्मन मानत असेल तर तशा वागण्यामध्ये रडून रडून भांडून भांडून वादविवाद करून करून जर समोरचे सुधरतच नाहीत तर मी तर म्हणतो आपणच सुधरून घ्यायचं. बऱ्याच घरात असे प्रॉब्लेम आहेत. लोक सांगतात म्हणते जी यांच्या सुधारणाच होत नाही, यांच्या सुधारणाच होत नाही. जर समोरच्यांच्यात सुधारणा होत नाही तर आपली गाडी, आपल्या गाडीचा मार्ग आपण वळवला पाहिजे दुसरीकडे, माइंड डायव्हर्ट केलं पाहिजे. कारण जर कोणी सुधरत नाही आहे तर भगवान बुद्धांनी सांगितलं आपण सुधरा, विषय संपला. कारण काही काही लोक सुंभासारखे असतात. सूम समजते बाजेचं, सूम जळते पण पीळ कायम राहते. ते बदलण्याचं नाव घेत नाहीत. एकाच मोडमध्ये बिलकुल तो मोड चेंज करत नाहीत. कोणत्या कार्यक्रमात जाऊ द्या, प्रवचन ऐकू द्या, गुरुवार धरू द्या का शुक्रवार धरू द्या का अजून काय काय धरू द्या का तुपाचा दिवा जाळू द्या, स्वभाव बदलणं महत्त्वाचं आहे. स्वभावच महत्त्वाचा आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात आणि कोणाची पूजा करता आणि कोणासमोर जाऊन हात जोडता, कर्मकांड करता, हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. तुमचं मन निर्मळ आहे की नाही.
तुमचा स्वभाव चांगला आहे का नाही, तुम्ही माणसाला ओळखणारे आहात की नाही, तुम्ही माणुसकी बाळगणारे आहात की नाही, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही वयस्कर किती आहात, वय तुमचं कमी आहे की जास्त आहे, का श्रीमंत आहे की गरीब आहे, हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. तुमचा स्वभाव हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून जीवन हे फार सुंदर आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. त्या जीवनाला सुंदर बनविण्यासाठी फक्त आपण चांगले असलो पाहिजे. जीवन सुंदरच आहे. पशु पक्षी प्राणी बघा, आता एक कोकिळा गात होती, आम्ही इथे वंदना म्हणत होतो, ती कोकिळा गात होती बघा, तुमचं लक्ष जर जात असेल तर, आता नाही आहे ती, पण ती कोकिळा गात होती. बुद्धाची वाणी श्रवण करताना ती कोकिळा पण गात होती बघा. पशु पक्षी प्राणी बघा माणसाला आनंद देतात. झाड माणसाला सावली देते, त्याला पाणी घातलेलं नसते कधी कधी आपण, पण झाडं सावली देतात. बऱ्या कितीतरी झाडांना आपण कधी तर जिंदगीत कोणतं झाडच लावलेलं नसते, पण आपल्याला मुक्तपणे झाडं ऑक्सिजन देतात. बघा तुम्ही निसर्गाची किमया कशी आहे बघा तुम्ही. फुकटच्या फुकट आपल्याला कितीतरी गोष्टी प्राप्त होतात. फुकट सहजपणे आपल्याला कितीतरी गोष्टी प्राप्त होतात. शेतीमध्ये आपण कधीच गेलेलो नसतो, कधी खत घातलेलं नसते, कधी पेरणी केलेली नसते, कधी मशागत केलेली नाही आहे, कधी नांगरणी केलेली नाही आहे, पण तो बिचारा शेतकरी कुठेतरी राबतो, मेहनत करतो, उन्हातानामध्ये काम करतो, त्याला पाऊस कळत नाही, ऊन कळत नाही, थंडी कळत नाही, आणि तो त्याच्या शेतीमध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे काही आहे ते पिकवतो, मार्केटमध्ये नेऊन विकतो, आणि त्या मार्केटमध्ये आपण सहज जातो, पैसेवाले असतो म्हणून ते ज्वारी बाजरी गहू काय घ्यायचं ते घेतो, घरी आणतो आणि मस्त खातो. तर बघा शेतीमधून आपल्याला हे सगळं काही मिळते. आपल्याला वाटते सहजच मिळते, आपण पैसे दिले म्हणून, पण सहज नाही आहे. निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी देतो. पाणी बघा, जमीन पाणी देते आपल्याला, जमीन आपल्याला इथे थांबवते. जमीन किती सहनशील आहे बघा. पृथ्वी वाईटांनाही सहन करते आणि चांगल्यांनाही सहन करते. बघा तुम्ही, पाणी असं कधी म्हणत नाही या इकडे येरवड्याचे लोक बरोबर नाहीत, त्यांना मी पाणी देणार नाही, आणि तिकडचे दुसरीकडचे पिंपरी चिंचवडचे लोक चांगले आहेत, त्यांना पाणी देतो. म्हणते का पाणी असं? निसर्गातून अशा काही गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात बघा. म्हणून भगवंताने सांगितलं आपणही देऊन गेलो पाहिजे, सोडून गेलो नाही पाहिजे. म्हणून आपल्या सरस्वती आई गायकवाड यांचं आरोग्य जरी बरं नव्हतं तरी आता मात्र बुद्धाची वाणी ऐकू त्यांचं आरोग्य चांगलं आहे. म्हणून सागलच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झाली. त्यांनी आम्हाला आमच्या उघडे साहेबांकडे कार्यक्रम होता, उघडे ताई आणि उघडे साहेब इथे आहेत, त्यांचा गृहप्रवेश होता, तिथे ते आले होते आणि त्यांनी आग्रह केला की मम्मीचा आईचा बड्डे आहे, त्या बड्डेच्या निमित्ताने आम्हाला दानपुण्य करायचं आहे, धम्मदेसना श्रवण करायची आहे, आपण यावेत. म्हणून आम्ही पूर्ण भिक्खू संघ या ठिकाणी आलेलो आहोत. वेळ पुढे सरसावती आहे, त्यामुळे मी अधिक बोलत नाही आहे. आपल्याला अनेक प्रवचनं जर ऐकायची असतील, अशाच प्रकारचे विविध विषयांवरती प्रवचन असतात, तर आपलं दी ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुमच्याकडे मोबाईल्स असतील, त्या मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही दी ग्रेट हॅपीनेस सर्च करा. त्यावरती विविध विषयांवरती प्रवचनं आहेत, ते तुम्हाला ऐकायला मिळतील. मुलाबाळांना प्रवचन ऐकवा, बुद्धाची वाणी ऐकवा. शेवटचा पॉईंट सांगतो छोटासा मी. आज प्रत्येक घरात फार वाईट वातावरण आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, श्रीमंतीचं प्रमाण वाढलं आहे, पण मुलं बाळं आई वडील यांच्यातलं जे नातं आहे त्या नात्यामध्ये मात्र दुरावा तयार होत आहे. काय कमी होत आहे नात्यातलं? प्रेम, आदर, आपुलकी, जिव्हाळा, हे भावना, हे तत्व कमी होत आहेत बघा. माणसं जेवढे श्रीमंतीनं मोठे होत चाललेत आजचे, तेवढेच मनाने छोटे होत चाललेत बघा. ही आजची सत्यता आहे, आणि त्यामुळे तुम्ही मुलांना धार्मिक बनवावं यासाठी घरामध्ये प्रवचनं लावाल ही अपेक्षा व्यक्त करतो. बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावरती चालाल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं
रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं